राजू भाऊ ओके कंटिन्यू ज्ञान सर आवाज द्या तुम्ही वंदे 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 भारत हमारा स्पेशल माया नाही घ्या भाऊ 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 इकडे वाचायला एवढे दिसले पाहिजे चला इकडे वाचायला एवढे दिसले पाहिजे चलो 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 चला 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 अरे यार इथं वेळ लाईन तोडू नका हा वा दूर चांगला हाय बाय चलो 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 इकून इकून हा हे जमलं एक नंबर कम कम इकून 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 जाणार एक जण इकडून एक जण इकडून दोघ जण दोघकडून एक नंबर निघाला का एक नंबर चलो चलो इकडून एक जण इकडून इकडून आता एक जण इकडून एक जण इकडून एक जण इकडून असं फाटा फुटते ना पाटा सुटला पाहिजे नाही नाही म्हातारे चलो लाईनीत बसा म्हणा आठवणी करून जायचा आहे तो इतिहासाचा दिवस आज आलाय मी खूप काही बोलणार आहोत आणि तुम्हाला एक विनंती आग्रहाची करतो की तुम्ही आता चलो या या या
इथून आलं बा इकडून आलं बा पटपट चलो 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 या चलो वहाँ अंदर वहाँ चलो वहाँ अंदर हो आता नाही म्हणलं तर ते या अंदर या माझा परिचय तुम्हाला कारण मी तुमच्यासाठी नवीन आहे हा? तुम्ही जरी जुने असले ज्या वर्गाचे विद्यार्थी असले तुमचा हा परिचय हा? मी माझा परिचय देतोय. मी प्रभाकर टेकारे मुख्याध्यापक सध्या या शाळेमध्ये मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहे आणि 23 जून 2025ला माझी या ठिकाणी नियुक्ती झाली. त्यापूर्वी मी आदर्श विद्यार्थी असतात जे शिक्षकाचं पालन करतात, विद्यार्थ्यांना सांगितलेल्या गोष्टीचं पालन करतात किंवा त्यांच्या शिकवणी लक्षात ठेवतात. आता एक पाठ गेला हा जो सांगतोय मी तिला काल जे उदाहरण त्या दिवशी दिलं होतं कारण काही म्हटलं मी तिला तळेगावचं देण्यात आलं. नंतर माझा स्ट्राईक झाला का मी त्या शाळेत असताना आगरगावच्या शाळेत असताना विद्यार्थीने अशी जी पोरगी होती काळे समीक्षा काळे मी म्हटलं आता ती गरिबीची परिस्थिती सोडून गेला आणि त्या कोटीच्या रस्त्यावर गेला. इथली ही केस तशीच होती. सेम हेच चित्र माझ्यासमोर होतं. आता याच्या उपजीविकेला कसं लावायचं म्हणून मी काय केलं, शाळेचा पोशाख बदलवला. 5 ते 10 पर्यंत एकच पोशाख होता. 8, 9, 10ला म्हटलं या मुलींना पीटी करत असताना अडचण होते म्हणून यांना सलवार कुर्ती द्यावी. माझे मिस्टर फार्मरसरीचे नाही, माझ्याकडे शेतीत आहे. हो गाडी आणायला लागेल. हा. हा. आंबेडकर मी देवळीला राहते. गावात नाव अंजन होते, तसे दामोदरवरती तिकडं नाव माझं वाडके आहे. मी इथे 10वी वर शिकली आहे आणि थोडीशी शाळेची व्यवस्था मी अर्चना वाळके कुकडे, अर्चना कुकडे. मी दारवा इथे राहते, यवतमाळ दारवा. सेलू गाठी इथे राहते. सांगा बोल. आणि शासन कडनं रंजना बनसोड अहमदाबादला राहते. पुण्याला राहते आणि शाळेमध्ये आहे आणि आता मला शाळेत आहे आणि हा काका हा भाऊ बोला ना नाव
काय तुमची सांगा तुम्ही. असं पाहिजे काहीतरी. जोरात सांगा, ऐकत नाही यार. हा सांगा तुम्ही. विजय भोयर सांगा तुम्ही. सांगा. नमस्कार सर, माझं नाव प्रवीण कार्यक्रम मी सध्या आता शरद दामोदर तमाशे तळे. याच्यामध्ये पडतील सर सर हे या तारानं सर माझा बेंच घेतला सर. सर नेहमी बँक घेते सर. हे तारा हे पहा माझं नाव करून सर्वांना माझा नमस्कार. गुरु शिक्षक मी यशवंत कीर्तन पाटील सध्या समुद्रपूर इथे राहत आहे आणि माझं स्किल डेव्हलपमेंटमध्ये मी एरिया मॅनेजमेंट काम करतो. मी सध्या आता नागपूरला महालक्ष्मी लँडवर डेव्हलपमेंटचं काम करत आहे आणि माझे विदर्भामध्ये जवळपास काही जास्त 40 लेआउट बोल ना. ऑर्डर मी मेघंत वांद्रे फोन करतो 10 मिनिटं. सध्या माझं काम देवीला सुपरवायझर काम करतो. मी संदर्भ तळगाव तलाटुले, पण सध्या मी सेवाग्रामीचे शिक्षकाची भूमिका निभवत आहे. के श्रीधरिये चरण रजगुरु के श्रीधरिये विस चरण रजगुरु के आपल्याकडून नॉर्मेडा येणं झाला. सरांना पण भेटतो, माझा आधार पण चांगली ओळखी आहे, ते चिंता काढतात मला. आज मी रमेश सुरकार. आता दुधाचा व्यवसाय आणि साईड बिझनेस आहे. फार्म मटेरियल आणि तळेगाव तालाटुले विद्यार्थिनी आहे आणि माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना माझा नमस्कार. माझ्यावर बसून माझं नाव अर्चना संतोषराव वंजारी. अर्चना संतोषराव वंजारी. मी सध्या आता सेलूला राहते. माझं नाव अर्चना रवींद्र सावरकर असं आहे. तळेगाव आणि आता कविता प्रमोद ठाकूर बोलत आहे. मी सध्या इथेच आहे, तळेगावलाच राहत आहे आईच्या घरी. इथूनच शेती राहतो. माझ्या कडले म्हणजे पुरुषोत्तम वाघमारे त्यांच्याकडे मला दिलं. देवानंद गोळगाणे सावलीला राहते. मी छगावची तपासणी. सुनंदा कृष्णाजी तपासे आणि सासूबाईचं नाव आहे सुनंदा महेंद्र राऊत. मी मुलगी आहे, आजी मोठी वर्धा जिल्हा सून आहे आणि हाऊसवाईफ आहे. मी नागपूरला राहते. माझ्या तिकडलं नाव अर्चना दिवाकर. सोनुले. मी सासरी नाव माझं नाव विद्या दिवाकर मोहनले.
तिन्हीला राहतो एवढं बोलू शकतो. मी सुरेखा साळे आणि अश्विनी कांबळे मला गावाजवळ दिले आहे. गावाचं नाव एक कुर्ली. कुकडे सरांना माझा नमस्कार आणि सर्व मित्र मैत्रिणींना माझा नमस्कार. माझं नाव वंदना दिवाकर हाते राहणार तळेगाव सरांकडे आणि माझं तिकडलं नाव आहे वंदना प्रसाद मानकर राहणार वर्धा साईनगर. माझं काम आहे टेलरिंग काम. मी मंडप डेकोरेशनचं काम साधना वसंतरावजी वाटखेडे तळेगाव टालाटले. झालं देऊन द्या तिकडे झालं परिचय. शिक्षक बालपणाचा कराय वाटायला माझे मिस्टर मिस्त्रीमध्ये आहे. माझं राहणं सध्या दिल्लीला आहे. माझे नाव अर्चना साव आहे. मला सुद्धाला दिला आहे. अर्चना हॅलो माईक चेक. हॅलो विनीता नेमगणराव दादा.
भारतमाता जिजाऊला सुद्धा आपण मानाचा मुद्रा करतोय। आज आपण ज्या स्थळी आपल्या गुरुला सुद्धा मानाचा मुद्रा दिलेला आहे। कोणी आपल्या स्वागत करतो। सगळ्या विद्यार्थ्यांचे 29 वर्षानंतर यशवंत हायस्कूल इथे सगळ्यांचे अगदी मनापासून तुमचे सगळ्यांचे स्वागत। सर्वप्रथम मी आपल्या शालेय जीवनात माँ सरस्वती देवी तिला नमन करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवछत्रपती शिवाजी महाराज, स्वर्गीय श्री बापूरावजी देशमुख यांच्या प्रतिमेला, यांच्या सगळ्या प्रतिमेला मी माझ्या नतमस्तक मंचावरील उपस्थित मान्यवर या यशवंत हायस्कूल आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमान श्री टेकाटे साहेब, तसेच मंचावर उपस्थित या शाळेतील श्रीमान श्री प्रवीण सर सुरकार, आपल्याला 29 वर्षा अगोदर शिकवलेले शिक्षक आपल्याला आनंदमय वातावरणासाठी, आपला उत्साह वाढवण्यासाठी आपण जेवढे आपल्याला होते शिक्षक तेवढा नाही मी निमंत्रण दिलं होतं। अशा पद्धतीचा मित्रांनो सुरुवातीला आपण पाहुण्यांचे स्वागत केले, त्याच्या अगोदर आपण प्रतिमेचे पूजन झाले, स्वागत गीत झाले, त्यानंतर पाहुण्यांचे आहे हा स्टेप राहील। या कार्यक्रमात आपण काही शालेय जीवनात जे खेळ खेळत होतो, संगीत खुर्ची, लंगडी किंवा कबड्डी असे काही खेळ होते, तुमचे मनोगत व्यक्त झाल्यानंतर सर आपल्याला मार्गदर्शन करते। बॅच तयार केली आणि त्याच्यामध्ये जे सगळ्यात जास्त मित्र मैत्रिणींची यादी तयार करून त्याच्यामध्ये संघटन तयार केलं, त्याच्यामध्ये मनापासून स्वागत करतो मी। आणि शिक्षकगण, उकडे सर, प्राध्यापक सर, टेकाडे सर यांची मी मनापासून मी आभार मानतो। आणि जे काही आतापर्यंत जे काही ग्रुप बनवला अगदी सुरकार यांनी, त्याच्यामध्ये त्यांना पुष्कळ काही समजा समस्या आल्या, त्या समस्या त्यांनी आपल्याकडे सॉल्व केल्या आणि ते मित्र मैत्रिणीला बोलून सगळे त्यांनी वेळोवेळी विचार करायचे आणि कसं करायचं, काय करायचं सगळं त्यांनी आपल्याला त्यांनी सगळं तर त्यांना मी मनापासून स्वागत करतो, मनापासून आभार व्यक्त करतो। ठीक आहे। आपल्या शाळेचे मुख्याध्यापक टेकाडे सर आणि आपल्याला जे त्यांनी शिकवलं उकडे सर आणि उपस्थित प्रमुख पाहुणे त्यांचे नाव माहीत नाही मला, आणि माझे सगळे वर्गमित्र। माझा परिचय असा आहे की माझे मामा राहतात इथे खोडे, त्यांच्याकडे मी जे शिकायला होतो, माझ्या शाळा होती आणि माझं 6वी 7वी 8वी मी ते शिकलो आहे। आणि जरी सर्वांना माफी मागते। मी मंजू माधवराव राऊत, मी टेलरिंग हा व्यवसाय करते आणि वर्धेला राहते। इतके बोलून मी माझे 2 शब्द माझे मिस्टर मिलिटरीमध्ये आहे, माझं सध्या राहणं दिल्लीला आहे। एवढा बोलून मी माझे करते। वर्धेला राहते, डिपेट कांद्याचो करता। आणि जो आजचा जो कार्यक्रम घेतला आहे वर्धे सुरकारांनी, त्याला मी सगळे श्रेय देत आहे। धन्यवाद। कमी जास्त झालं सगळ्यांना सॉरी। सगळ्यात या शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी मी शाळेमध्ये
सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि सगळे महान सर आणि इतर गुरुवर्य यांना पण मी आदराने प्रणाम करते की यांच्यामुळे मी चांगलं शिक्षण घेऊ शकली. आणि महत्त्वाचं म्हणजे बोलताना शाळेत आल्यानंतर सगळ्यात आधी तर खूप चांगलं वाटलं, पण जुन्या आठवणी आल्या आणि मन भरून आलं, त्याच्यामुळे थोड्याशा शब्द अडकळतील. लहानपण पूर्ण इथेच गेलं. बालवाडीपासून ही सेकंडरी हायस्कूल होती, पण आम्ही सगळे बालवाडीपासून प्राथमिक शाळेपासून इथे शिकलो आणि सगळे मित्रमैत्रिणी. तुमच्यासोबत मला बोलासाठी जर काही चुकलं काही झालं तर माफ करा. सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव वंदना तुषार मानकर. मी साईनगर वक्रा येथे राहते आणि माझं इकडलं वंदना वाकडा मातेकर राहणार तळेगाव ताराकडे मी यांची मुलगी आहे. आज यशवंत विद्यालय तळेगाव ताराकडे स्नेह संमेलन माझे विद्यार्थी खूप गौरव सोहळा बॅच 97 आज मी या शाळेच्या पटांगणामध्ये पहिल्यांदा 27-28 वर्षानंतर आज इथे उभे राहण्याचा मला हे मिळाला, म्हणून मलाही वाटतं भेटायचे काढून राहिले. काढले फोटो राहू दे काय झाले नव्हते त्याचे पडून राहिले पीठ झालं आजच्या दिवसाची आपण सगळे आतुरतेने बघत होतो. अखेर तो दिवस आज उजाडला. तब्बल आपण 28 वर्षानंतर भेटलो. आणखी काय हवं. माझ्यासाठी आजचा दिवस खूप खास आहे. ही गोष्ट मला स्वप्नासारखीच वाटत आहे. शिक्षक वृंद, उपस्थित माझे मित्र आणि मैत्रिणी, आज आपल्या सगळ्यांसाठी खूप खास दिवस आहे. खरंच आपल्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. तब्बल 29 वर्षांनी हा क्षण आला आहे. जीवनात खरंच हा क्षण आपल्यासाठी अविस्मरणीय आहे. आणि मी माझ्या गुरूंसाठी आज मी एक कविता म्हणणार आहे. कवितेचं नाव आहे आधी 2 ओळी म्हणणार आहे गुरूंसाठी. सारे तीरथ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. चरणों में सारे तीरथ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. हृदय से माँ गौरी लक्ष्मी कंठ शारदा माता है. हृदय से माँ गौरी लक्ष्मी कंठ शारदा माता है. जो भी मुख से वचन गए वो वचन सिद्ध हो जाता है. वचन सिद्ध हो जाता है. हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णु, हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णु के चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. नजरे पुढे कठोर होते नजरे आडून पाझरते. नजरे पुढे कठोर होते नजरे आडून पाझरते. सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते. सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते. पुस्तकांची हाक येते दप्तराच्या कंठातून. पुस्तकांची हाक येते दप्तरांच्या कंठातून. संस्काराच्या कंपास पेटीत आयुष्याला सामावून. संस्काराच्या कंपास पेटीत आयुष्याला सामावून. शिष्य म्हणून युवक म्हणून माणूस म्हणून घडवते. शिष्य म्हणून माणूस म्हणून युवक म्हणून घडवते. सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते. सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते. आणि घरी आल्यानंतर मुलगा मला सांगत होता, त्याच्यावरून मला काही कवितेचे
काही शब्द सुचले ते मी आज तुमच्या समोर सादर करत आहे. बाहेरून घरी येताच मुलगा म्हणाला, बाहेरून घरी येताच मुलगा म्हणाला, आई तुझ्या बेस्ट फ्रेंडचा फोन होता आला. म्हणत होती गेट टुगेदरला येशील का, म्हणत होती गेट टुगेदरला येशील का. त्याचे ते बोलणे ऐकताच क्षणात मी हरवले. त्याचे ते बोलणे ऐकताच क्षणात मी हरवले. शाळा सोडून 33 वर्ष झाली आता मला कळाले. शाळा सोडून 33 वर्ष झाले आता मला कळाले. आठवली मला ती शाळेतली मस्ती, आठवली मला ती शाळेतली मस्ती आणि बेंचसाठी होणारी ती कुस्ती. आजही आठवते मला देशमुख सरांची ती छडी, आजही आठवते मला देशमुख सरांची ती छडी. हातावर बसली की वळायची बोबडी. आठवते मला मैत्रिणीचे रुसणे, आठवते मला मैत्रिणीचे रुसणे आणि चॉकलेटच्या वाट्यासाठी कुचकून हसणे. आठवते मला झाली माझ्या हातून माफ करजा. मित्रांना सगळ्यांना माझा नमस्कार. माझं नाव सुनंदा कृष्णाजी तपासे आणि सासरेकडे नाव आहे सुनंदा महेंद्ररावजी राऊत. म्हणजे आमची मोठी पद्धतीला इथे राहते. सध्या पाऊस आहे. माझे मिस्टर गेले 6 वर्ष झाले. माझे मिस्टर मला आता एकदा निरखंडाचा फोन आला, स्वयंपाकाचा निरखंडाचा फोन आला. मला म्हणतो सुनंदा सगळ्या मित्रांना मैत्रिणींना एकच राहणार आहे. मी एकदम एवढी खुशी झाली का बोलायचं त्याचं काय खुशी वाटते मला. हे खूप छान आहे. मी आहे म्हणे माझे स्वीकार आहे म्हणे सूर्यवंशी आहे म्हणे. मी म्हटलं खूप छान करून द्यायला मिळतो सगळं. आता किती गॅस येऊन गेली आली गेली सगळी त्याच्यातले आपण देतात खूप महत्त्वाचं आहे. मला म्हणजे माझ्या मनात वाटते का सगळ्या एवढ्या बॅचपेक्षा खूप जास्त महत्त्वाचं झालं असं वाटतं. आणि जे तुम्ही एवढी सुंदर अरेंजमेंट केली म्हणजे म्हणजे कसे कुठे बसावं लागून मागं सवली नाही ती ठामपणे उभी राहिली ती. सगळे शेतकऱ्याचा माल सगळे जे काही माल कापूस सोयाबीन घर आमचा नागपूरला सुद्धा मी असं ते सगळं काही करते. त्याच्यामुळे मला खूप हिंमत आहे. एक मुलाने सुद्धा मला एवढं मस्त झालं माझी शोभा वाढवली. तसेच अजय सर आणि त्यांचा ग्रुप यांनी खूप मेहनत घेतल्यामुळे हा कार्यक्रम घडून आला. त्याबद्दल सगळ्या ग्रुपला सुद्धा मी धन्यवाद देते. तसेच इथे उपस्थित असलेले मान्यवर प्रमुख पाहुणे सर त्यांना मी नमन करते. तसेच भारताला संविधान देणारे तात्या बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मी नमन करते. आणि ज्या सावित्रीबाईमुळे आपण शिकलो आणि सगळे आज इथे बोलू लागले आहे, कुणी नोकऱ्या करत आहे, कुणी स्वतंत्र जे आयुष्य जगत आहे, त्या सावित्रीबाईंना सुद्धा मी नमन करते. आणि इथे एक गीत सादर करते. संघर्ष हे जीवनामध्ये एक खूप स्थान आहे. आणि संघर्ष जे करताय तसे आता आम्ही आमचे तळेगाव तालुक्याचं रहिवासी आहे आणि तळेगावला प्रॉपर आमचं गाव आहे. तळेगावाची आमची सुरुवात झाली आहे हे आमची झिरोपासून सुरुवात झाली आहे. आणि तळेगावापासून जी सुरुवात केली आम्ही ते आज आम्ही हिंगणापूरपर्यंत पोहोचलो, हिंगणापासून नागपूरपर्यंत पोहोचलो आणि आज आम्ही हिंगणापासून नागपूरपर्यंत एक विश्व निर्माण केलं. आज माझ्या जीवनामध्ये जे काही
संघर्ष झाले किंवा एक हिंमत म्हणतो आपण त्याला. आज आमच्या वडिलांची परिस्थिती जी होती एकदम नाजूक परिस्थिती होती. आमचे वडील जे आहे दुसऱ्याकडे नोकर राहायचे, पण आज आम्ही त्या संघर्षामधून एक हिमतीनं समोर पाऊल टाकला आणि त्या पाऊलांनी आज आमच्याकडे जवळपास 150 ते 200 एकर जमीन स्वतः मी माझ्या भरोशावर घेतली. निंगणघाट तहसीलमध्ये राळेगाव जिल्ह्यामध्ये. आणि माझी मुलगी जी आहे आता एक MBBSला आहे, सेकंड इयरला लता मंगेशकर कॉलेजमध्ये. तिच्यासाठी मी 16 आझादपूरमध्ये, नागपूरला, मनीषनगरमध्ये, BP रोडला हाऊस. सफलता हासिल उन्हीं को होती है सफलता जो वक्त और हालात. शिवाजी महाराजांचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सुगंधावली दरवळावा, पायातला सूर जळता, ओठातून ओघळावा. मी इयत्ता 9वी ते 10वी यशवंत हायस्कूल इथे शिक्षण घेतलं. त्यानंतर मी हिंगणघाटला 12वी केला आणि त्यानंतर मी पॉलिटेक्निक औरंगाबादला जॉब करायला गेलो आणि आता मी हैदराबादला एका कंपनीमध्ये प्लांटेड म्हणून काम करतो. तर आता हा क्षण शब्दात व्यक्त करणे खरंच कठीण आहे, कारण तब्बल 29 वर्षानंतर आपण सगळे पुन्हा एकत्र आहोत. सर्वप्रथम माझ्या पोळीसाठी पुरणाच्या पोळीसाठी रुसून बसू नये रे.
काम शिक्षण जबाबदाऱ्या यामध्ये आपण इतके गुंतून अजय सुरगार यांनी हा कार्यक्रम खूप छानरित्या आयोजित केला आहे आणि एवढ्या वर्षानंतर 28-29 वर्षानंतर सगळ्यांना एकत्र येण्याची संधी लाभली. त्यामुळे त्यांचं वर करा अध्यक्ष टेकाळे सर आणि प्रमुख मान्यवर मित्र आणि मैत्रिणी मी मोहन वाल्मिके शब्द अबोल झाले आहे. काय बोलावं सुचून नाही राहिला. मैत्री आणि प्रेम प्रेम हे रडू घराला लावतो. प्रेम रडायला लावतो. मैत्री ते रडू पुसायला लावतो. सर्व पाहुणे आणि माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणी सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. आणि सुनंदा कपासे जो आहे त्यांनी छान आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. त्यांचे मिस्टर गेले आणि ते कसे स्ट्रगल करत आहे तिच्या जीवनाचा प्रवास केला आणि म्हणजे सुद्धा खूप सगळं काम करत त्यांना मी 10 वर्ष सपोर्ट केला. आज म्हणजे उद्या निघेल नंतर ते म्हणत होते की नाही आता माझ्याकडे फ्रेंड सोडून देते. मी म्हटलं नाही तुम्ही जर सोडला आणि तिच्या वर्षाचं ग्रँड आलं तर कसं काही होणार. की म्हटलं मी पुन्हा मी सगळ्या काढायला सगळ्या राईट मी करा आणि नंतर त्या वर्षी ग्रँड आलं आणि ते दुःखाचे दिवस काढले ते आता निघाले आहे म्हणून आपण दुःखाचे दिवस काढल्याशिवाय करतात. पण आता मला त्या कष्टाचं पण आता मिळालेलं आहे आणि छान करतात तुम्ही सांगा आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये वाटत होते असं प्रयत्न केला आणि कोणतीही अडचण अशी अडचण असू शकत नाही त्याला माफ करण्यासाठी फक्त असतात ते मित्र. त्यांना माफ करण्यासाठी असतात ते मित्र. मी तर खेड्यामध्ये राहतो गावातला काही विचार आहे माझ्या अंमली मला या शाळेबद्दल मुलींना सांगितलं अगदी कानात गावात आहे म्हणून शाळेकडे लक्ष दे. माझी साथ तुझ्या सोबत आहे आणि त्यांना हेही मला सांगितलं तुम्ही वाणीले हा अगदी आपला तुम्ही सगळे ओळखता अगदी जवळचा मित्र आहे. तो लहान जरी गेला तरी कॉन्टॅक्ट चालू आहे. त्यांनी मला एक शब्द दिला होता अजय तू असं कर का जेणेकरून मित्र एका ठिकाणी जमा झाले पाहिजे. मी तर फिरतच राहतो तुझं लक्ष गावावर आहे तुझं लक्ष गावावर आहे. मी म्हटलं मित्रा त्या शाळेत मी जात असतो. मी आज त्या शाळेमध्ये अध्यक्ष आहो सरांसोबत चर्चित आहो. केंद्र प्रमुख वसंतरावजी भोळे यांच्यासोबत शिकत नसताना सुद्धा आज शिकतच आहो. 9 वर्ष त्यांच्यासोबत कसं सांगू मला गाव सुटला बंद गळ्यामध्ये माझे मावे लाग अंग जिंच्या कपड्यामध्ये डोक्या झाली कशी जंग जो तो आहे राणी आपल्या भूमीमध्ये जंग माणसाने माणसाचे सोडले त्या रंग म्हाताऱ्याच्या डोकराची घात सुटेना काय सांग मला गाव सुटेना पाणी आली सर गेली झाली कशी काही पदराच्या पित्याला पाठी राहिली घोडून कॉलेजच्या डोक्यावरती गर्दी झाली साधी का आपल्या कपड्यावरती घेतले साऱ्या घोडी म्हातारीच्या डोळीवरचा पदर दोना काय सांगू राणी मला काय सांगू राणी मला. मित्रांनो हे पण गावात त्यांनी कोणी गेलं खूप सुंदर आहे माहीत आहे. त्याची किंमत खूप अमूल्य आहे. सोन्यापेक्षा हिरापेक्षा खूप महाग आहे. तुमच्या आठवणी अमूल्य आहे. त्या आठवणीद्वारे ते तुमची इच्छा आहे. तुमच्या आठवणी तुमचे मित्र तुमची आठवण आहे. ते कोणी तिथं घेऊ शकत नाही. कार्यक्रम आपला
संपला आणि चांगला झाला कार्यक्रमाबद्दल खूप काही म्हणजे आपण बोलू शकलो कमी आहे. आणि कार्यक्रम होता म्हणून आपण आज इथं पोहोचलो. कारण मला जवळपास आता 20 ते 25 वर्ष झाले मी तळेगावला अजूनपर्यंत आलो नाही. मी फक्त तळेगावला येतो की जेव्हा मातीचं दसऱ्यात राहते समजा देवीचा नवरात्राचा म्हणतो आपण, त्यावेळेस मी फक्त एका दिवसात येतो. आणि त्यावेळेस माझं तिथे एक लंगर राहते, प्रत्येक वर्षी लंगर राहते माझं देवीपासून, त्यावेळेस मी फॅमिली घेऊन येतो. तर आज असं वाटलं मला का बाबा जशी शाळा पहिली होती 28-29 वर्षाच्या अगोदर, तशीच आज स्थिती त्या शाळेची अशीच आहे. आता मी जर एकटं देतो म्हटलं तर ह्या शाळेवर आपण काहीच करू नाही शकत सर. सध्याच्या परिस्थितीमध्ये ह्या शाळेवर आपण काहीच करू शकत नाही. 1 लाख आणि 5 लाख रुपये जरी आपण देणगी दिली तरी ह्या शाळेवर आपण काहीच नाही करू शकत. तर माझं असं म्हणणं आहे का जी आपल्याकडे खाली जागा पडली आहे त्या शाळेवर आपण हातात आणि जागेवर आपण एक मॅप तयार करू आणि त्या मॅपच्या हिशोबानं आपल्याला कुठे कोणता हॉल घ्यायचा आहे, काय रूम काढायची आहे, त्या हिशोबानं आपण त्याचं समीकरण तयार करू असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी मी जे काही आमचे आमदार खासदार आहे, मंत्रालयाचे जे आहे, बावनकुळे साहेब आमचे महसूल मंत्री आहे, त्यांच्यासोबत बोलून मी हे सगळं सेटअप करू शकतो. बस एवढं बोलू शकतो. आणि महत्त्वाचं माझं कसं आहे का माझी जन्मभूमी इथली असल्यामुळं मला ह्या शाळेवर यशवंत हायस्कूल या शाळेबद्दल मला खूप म्हणजे मनापासून एवढं वाटते की इथं काहीतरी झालं पाहिजे. जरी माझे मुलं बाळा नाही शिकले तरी पण माझ्या मित्राचे मुलं बाळा म्हणा किंवा माझ्या फ्रेंड सर्कलचे आहे तर गावाचं मला कुठेतरी गावाबद्दल म्हणजे एक आपुलकी वाटते. आणि आपुलकी वाटल्यामुळं मला असं वाटते की गावामध्ये काहीतरी आपण केलं पाहिजे. काही असं कधी कधी असं होतं की बा आपण खूप काय घेतो, आपला दुनियावर कंट्रोल नसल्यास आपण 100-200 एकर 500 एकर घेऊ शकतो, विषय तो नाही. पण आज आपल्याला गावामध्ये आल्यानंतर असं वाटत आहे की काहीतरी गावासाठी पण आपण केलं पाहिजे, हे असं माझा दृष्टिकोन आहे. म्हणून मी सगळ्यांना असं म्हणतो की बाबा तुम्ही बी फुल नाही फुलाची बाकी ज्याच्याकडे आहे त्यांनी जे मुलांनी सांगितलं म्हणून 10,000 रुपये जरी केले तरी आपले एक 100 लोकांचे 1,000 रुपये होतात किंवा 100 रुपये म्हटलं तर एक जवळपास 1,000 लोकांचे 1,00,000 रुपये जमा होतात. तर अशा हिशोबाने त्याच्याकडे परिस्थिती आहे, त्यांनी पुढे जरी केले ते याच्यामध्ये आपण सहकार्य करू शकतो. आणि ह्या तळेगाव यशवंत हायस्कूल या बिल्डिंगला आपण नवीन पद्धतीने आपण काहीतरी याचं नियोजन करू शकतो असं मला तरी मनातून वाटते. पण आपल्याला वेळ दिलेला आहे खानावर त्यांनी आपल्याला स्वच्छ आणि सुंदर आपल्यासाठी सगळ्यांसाठी अत्यंत खास आनंदाचा आणि भावनिक आहे. अनेक वर्षांतर आपण